जळगावमध्ये आज खडसे आणि फडणवीस भेट होणार आहे। फडणवीसांच्या भेटीची खडसेंकडून माहिती देण्यात आली आहे। भाजप प्रवेशाचा विषय माझ्यासाठी संपला असल्याचं खडसे म्हणालेले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान फडणवीस आणि खडसे यांची भेट होणार आहे। या भेटीची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनीच दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव येथे आहे आणि त्या ठिकाणी थोर क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे। तसेच जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे। या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची औपचारिक भेट होईल। त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही। त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही, हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शासकीय कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार। मला माहिती नाही। माझा पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हा संपलेला आहे। आता मी माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार आहे। एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती। त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्षप्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे। ते त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना दिला। राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, राजकारणामध्ये स्वल्पविराम असतो। त्यामुळे पूर्णविराम नाताजी म्हणत असतील तर चुकीचं आहे। उद्या तुम्हीच प्रश्न विचारा, तुम्ही तर म्हणाला होता जाणार नाही, मग आज कसे गेलात? तर भाजप प्रवेशाचा विषय आपल्यासाठी आता संपलाय असं खुद्द खडसे म्हणतायत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहे। या दौऱ्यादरम्यान फडणवीस आणि खडसे अशी भेट सुद्धा होणार आहे। तर भाजप प्रवेशासंदर्भातल्या चर्चांना आता खुद्द खडसेंकडूनच पूर्णविराम देण्यात आलेला आहे। तर आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, खुद्द खडसे म्हणतायत की भाजप प्रवेशाचा विषय आता माझ्यासाठी संपलाय, त्यांनी चर्चांना पूर्णविरामही दिलाय। मात्र आज जळगावमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान खडसे फडणवीस अशी भेट होणार आहे, याची माहिती सुद्धा खुद्द खडसे देत आहेत। अगदी बरोबर। खरं तर मनश्री, खडसेंकडनं सातत्यानं लोकसभा निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले जात होते। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती, अमित शहांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती, परंतु भाजप प्रवेशासाठी त्यांना अद्याप तरी कुठलीही स्पष्टोक्ती मिळालेली नाहीये। त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी स्वतः असं म्हटलंय की मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। परंतु माध्यमांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात प्रश्न विचारला की खडसे आज जळगावच्या कार्यक्रमाला येणार असतात, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मात्र याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलंय। चंद्रकांत पाटलांचं विधान देखील तितकंच महत्वाचं आहे की राजकारणामध्ये स्वल्पविराम असतो, फुलस्टॉप कुठेही लागत नाही। नेमकं भाजप प्रवेशाबद्दल नेमकं काय चाललंय? खडसे सातत्यानं प्रयत्न करत आहेत, परंतु भाजपकडनं त्यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांची जर खडसेंची भेट झाली तर निश्चितच त्या दृष्टिकोनातून काही हालचाली होत आहेत का आणि येत्या काळात काही खडसेंच्या भाजप प्रवेशाबद्दल काही पुन्हा नवीन अपडेट येते का हे पाहावं लागेल। नक्कीच ओम, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी आजची फडणवीस खडसे ही भेट कदाचित महत्त्वपूर्ण ठरू शकेल। आगामी राजकारणाला सुद्धा कलाटणी मिळू शकेल। धन्यवाद या माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि या जळगाव दौऱ्याच्या दरम्यान आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं।